कांग्रेसी नेताओं की मनमानी से तंग आकर काम उठा के सैकड़ों कांग्रेस कार्यकर्ताओं ने तथा स्थानीय व्यापारी वर्ग ने विधायक विवेक पाटिल तथा शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल के कार्यप्रणाली से प्रभावित होकर शेका पक्ष में जाहिर प्रवेश किया। इतवार को कामोटे स्थित आगरी समाज सभागृह में आयोजित इस पक्ष प्रवेश कार्यक्रम में विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समिति के सभापति हरेश केड़ी, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, APMC के सभापति राजेंद्र पाटिल आदि की उपस्थिति में कांग्रेस के सैकड़ों कार्यकर्ताओं ने तथा व्यापारी वर्ग ने प्रवेश किया। इस अवसर पर करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रवि शेठ पाटिल, शेका पक्ष के तालुका सह सचिव शंकर शेठ म्हात्रे, तानाजी पाटिल, सरपंच हेमलता गोवारी आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान शेका पक्ष में प्रवेश करने वाले कार्यकर्ताओं को बधाइयां देते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इस पक्ष प्रवेश के बाद शेका पक्ष की ताकत निश्चित रूप से बढ़ गई है और इसका उपयोग कामोठे के विकास के लिए निश्चित रूप से होगा। आपल्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की ज्या उत्साहाने ज्या संख्येने आपण जमलेला आहात त्याच्याबद्दल पक्षाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करत असताना आज शेतकरी कामगार पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यात प्रामुख्याने किशोर सावळाराम गोवारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो। किशोर सावळाराम गोवारी सारखा एक तरुण कार्यकर्ता आज शेतकरी कामगार पक्षामध्ये आलेला आहे, त्याचा निश्चितपणे उपयोग पक्ष संघटनेसाठी, पक्ष वाढीसाठी आणि या परिसरातले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे केला जाईल। त्यांना पक्षाचं निश्चितपणे एखादं पद देऊन त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली। त्याबरोबर आमच्या भगिनी विशाखा पगारे आणि त्यांच्या सर्व सहकारी याने देखील पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आणि पंचायत त्यांचे सर्व सहकारी, दादाजी कातुरे त्यांचे सर्व सहकारी, त्याबरोबर सुधाकर साळुंखे त्यांचे सर्व सहकारी, शरद सावंत त्यांचे सर्व सहकारी, शशांक सागवेकर त्यांचे सर्व सहकारी, त्याबरोबर राजन साळवी त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं शेतकरी कामगार पक्षामध्ये मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करीत आहे। आपल्या पक्ष प्रवेशानं शेतकरी कामगार पक्षाची संघटनात्मक ताकद ही निश्चितच वाढणार आहे, पण तुमच्यामुळे जी शेतकरी कामगार पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल त्याचा उपयोग आपल्या सर्व परिसराच्या विकासासाठी, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी 100% केला जाईल अशी ग्वाही। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए बालाराम पाटिल ने कहा कि विकास कार्य का दावा करने वाले कांग्रेस के स्थानीय विधायक ने इन 3 सालों में लोगों को सिर्फ गुमराह किया है। हालांकि शेका पक्ष द्वारा किए जा रहे विकास कार्यों का विरोध करने का घिनौना काम भी कांग्रेस द्वारा किया जा रहा है। उपस्थित असलेले पक्षाचे सारे जाणते मंडळी, आपण काही गोष्टींचा अनुभव गेल्या 3 वर्षात घेतलाय, काही गोष्टींचा अनुभव 6 महिने घेतोय, ज्याने अतिशय मोठ्या प्रमाणावर भूलथापा मारल्या। त्या आमदार प्रशांत ठाकूर आमदार झाल्यानंतर 3 वर्षामध्ये कामोट्याच्या तोंडाला पाणी पुसण्याशिवाय दुसरं कुठलंही काम त्यांनी या विभागामध्ये केलेलं नाही। उलट पक्षी आपल्या माध्यमातून होणाऱ्या कामांना पुढे घालण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी 1-2 वेळा केला, पण शेतकरी कामगार पक्षाच्या 72 कार्यकर्त्यांनी त्याला या ठिकाणी कुठली दाद न देता जनतेच्या दृष्टीने आवश्यक असलेली विकासाची कामं पूर्ण करण्याचा आपला जो वसा आहे तो कामोठ्यामध्ये सातत्याने चालू ठेवलेला आहे आणि भविष्यातही कामोठे विभागाचा विकास शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून होईल। भ्रष्टाचार में पूरी तरह लिप्त हुए कांग्रेस सरकार का घिनौना चेहरा जनता के सामने आया है, इसलिए हम सबको एकजुट होकर इस कांग्रेस का निषेध करना है, ऐसा प्रतिपादन APMC के सभापति राजेंद्र पाटिल ने किया। आज तुम्ही भारतावर विचार केला किंवा देश पातळीवर विचार केला तर आज फार मोठ्या प्रमाणात घोटाळे बाहेर येत आहेत। मग तो काल परवाचा कोणता घोटाळा झाला असेल, मला वाटतं भारतीय जनता पार्टी आणि इतके बाकी विरोधी पक्षाच्या लोकांनी लोकसभेमध्ये रान उठून अक्षरशः लोकसभेचं कामकाज 4 दिवस ठप्प केलेलं आहे। लोकसभेचं कामकाज ठप्प करत असताना त्यांनी पंतप्रधानांची राजीनाम्याची मागणी केलेली आहे।
म्हणजे काँग्रेसचे हे अगदी काँग्रेसचं सरकार ते कोपरापासून डोपरापर्यंत फार भ्रष्टाचाराने भरभटलेलं आहे आणि याला गाठण्यासाठी आपण कामोठ्यावासी आता म्हणून भूमिका लावूया असं या ठिकाणी आवाहन करेन। इस अवसर पर उपस्थित गणमान्यों के हाथों शेका पक्ष में प्रवेश करने वाले कार्यकर्ताओं का स्वागत किया गया। तो इस दौरान शेका पक्ष के कार्यकारिणी सदस्य की एक बैठक संपन्न हुई, जहां विभिन्न पदों के लिए कार्यकर्ताओं की नियुक्ति की गई।